नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे मी जी.के. मराठी या तुमच्या आमच्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, यावेळी सुद्धा आपण पुढच्या 5 मिनिटांमध्ये जनरल नॉलेजचे 10 महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत। चला तर मग कोणत्याही प्रकारचा उशीर न लावता व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आजचा पहिला प्रश्न आहे, कोणते फळ सर्वात चांगले असते? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 डाळिंब। मित्रांनो, डाळिंब या फळाला सर्वात चांगले फळ म्हणून ओळखले जाते, कारण काही फळ असे असतात जे की लहान मुलांना खाता येत नाहीत, काही फळ वृद्ध माणसांना खाता येत नाहीत, काही फळ जे आहेत हिवाळ्यात खाता येत नाहीत, काही उन्हाळ्यात खाता येत नाहीत। पण डाळिंब हे एक असे फळ आहे जे की कोणत्याही ऋतूमध्ये कोणत्याही वयाचा माणूस खाऊ शकतो। दुसरा प्रश्न आहे, पुस्तकांचा शोध कोणत्या देशात लागला होता? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 चीन। मित्रांनो, चीन या देशामध्ये पुस्तकांचा शोध लागला होता। तिसरा प्रश्न आहे, नद्यांचा देश कोणत्या देशाला म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 बांगलादेश। मित्रांनो, बांगलादेश या देशाला नद्यांचा देश म्हणून ओळखले जाते। या देशामध्ये भरपूर छोट्या मोठ्या नद्या आहेत। चौथा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणत्या शहरात नोटा छापल्या जातात? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 नाशिक। मित्रांनो, भारतात आपल्या महाराष्ट्रातील नाशिक या शहरामध्ये ज्या आपण नोटा वापरतो 100 रुपयांच्या, 500 रुपयाच्या किंवा 2000 रुपयांच्या, त्या नोटा आपल्या महाराष्ट्रातील नाशिक येथे छापल्या जातात। पाचवा प्रश्न आहे, श्रीकृष्णाच्या भावाचे नाव काय होते? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 बलराम। मित्रांनो, श्रीकृष्णाच्या भावाचे नाव बलराम असे होते। सहावा प्रश्न आहे, भारतातील सर्वात गरम राज्य कोणते आहे? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहित असेल। या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 राजस्थान। मित्रांनो, राजस्थान या राज्यामध्ये वाळवंट आहे, त्यामुळे तेथील तापमान जास्त असते आणि त्यामुळे राज्याला सर्वात गरम राज्य म्हणून ओळखले जाते। सातवा प्रश्न आहे, कोणत्या देशात सर्वात जाड व्यक्ती राहतात? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 अमेरिका। मित्रांनो, अमेरिका या देशामध्ये सर्वात जाड व्यक्ती राहतात असे एका रिसर्च मध्ये सिद्ध झाले आहे। येथील 74% पेक्षा जास्त लोक हे जाड आहेत। आठवा प्रश्न आहे, महात्मा गौतम बुद्ध कोणत्या झाडाखाली बसून ध्यान करायचे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 पिंपळाच्या। मित्रांनो, तथागत भगवान गौतम बुद्ध हे पिंपळाच्या झाडाखाली बसून ध्यान करायचे आणि पिंपळाच्या झाडाला बोधी वृक्ष या नावाने सुद्धा ओळखतात। नववा प्रश्न आहे, फुलांची राणी कोणत्या फुलाला म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 चमेली। मित्रांनो, फुलांची राणी असे चमेली या फुलाला म्हटले जाते। आणि मित्रांनो, 10वा आणि शेवटचा प्रश्न हा तुमच्यासाठी आहे। तर मित्रांनो, तुम्हाला कोणते फूल सर्वात जास्त आवडते? ऑप्शन आहेत गुलाब, कमळ, मोगरा किंवा या व्यतिरिक्त जर तुमचं काय उत्तर असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आता व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। भेटूया आपण अशाच एखाद्या महत्त्वपूर्ण व्हिडिओ सोबत। तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, धन्यवाद।